हाय नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहे विठ्ठलाच्या यात्रेला, रत्नागिरीत विठ्ठलाचा रथ बघायला. तर रथाची जी काय मजा असते ती तुम्हाला दाखवतो. थोडीशी यात्रा वगैरे आपण फिरूया. त्याचबरोबर आधी पहिलं जातो आम्ही देवळात दर्शन घ्यायला. माझ्यासोबत आहे माझा मित्र अजय. मुस्का सुरू झाला आहे तो. तर चला जाऊया आता दर्शनाला मंदिरात. हो तेवढ्याच वरनं कोणतं नाही जा. आले काय तर ही विठ्ठलाची सजलेली पालखी बघू शकता तुम्ही. आता तसा बाहेर विठ्ठलाचा रथ आहे. तर मंडळी रत्नागिरी शहरात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल मंदिर आहे. इथे दरवर्षी कार्तिक एकादशी म्हणजेच भागवत एकादशी ही सामान्यतः कार्तिक एकादशीलाच म्हटले जाते, जी प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आणि आषाढी एकादशी निमित्त मोठा उत्सव आणि रथयात्रा आयोजित केली जाते. जशी ही पालखी सजले तर ही पालखी रथयात्रेबरोबर जाणार आहे. त्याचबरोबर इथे विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्यात. तर ही ते तुम्हाला रांगोळी दाखवतो. तर ही विठ्ठलाची रांगोळी बघा किती भारी काढले, लीना रामदास मोरे हिने. त्याचबरोबर नीलम शिंदे हिने काढलेली ही विठू माऊलीची रांगोळी. तर मंडळी मुख्य उत्सव असा असतो की कार्तिकी एकादशीच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात जी येते त्या निमित्ताने मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी होते. या दिवशी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्तिक एकादशीच्या रात्री विठुरायाच्या रथाची मिरवणूक काढली जाते. ही रथयात्रा ठरलेल्या मार्गावरून फिरून आल्यावर पहाटे 5च्या सुमारास तृणबिंदुकेश्वराच्या मंदिरात हरिहरेश्वराची भेट होते. या उत्सवाचा भाग म्हणून विविध ठिकाणांहून दिंडी सोहळे मंदिरात दाखल होतात, ज्यामुळे वातावरण भक्तिमय होते. तर मंडळी आता आपण जाऊया मंदिराच्या आजूबाजूला असलेली विविध मंदिरे बघायला. त्यातील पहिलं मंदिर आहे स्वामी समर्थांचं मंदिर. त्याचबरोबर तिकडे ढोल वादनाला सुद्धा सुरुवात झाली. तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो.
आता आम्ही आलो ऊस घ्यायला. ऊसवाला अंगारलेला आहे भरपूर. सरळ दे आकडा दिला. वरती बांधली आहे टापावर. टापावर बांधली. टापावर बांधायचं म्हणजे आपल्याला घे. गर्दी बघा आतमध्ये भरपूर अजून गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो. ऊस जरा घेतोय आम्ही. आमचा फसवलेला मित्र आहे संकेत पंडित. चेहरा दाखव तुझा. चेहरा दाखव. हा खाऊया येता ना पिऊया. आता ऊस आवळा चिंच आमचं सर्व घेऊन झालंय. आता आम्ही चाललोय फटाई घ्यायला. रथ त्याचबरोबर मला रथ दाखवतो. आलोय फटाई घ्यायला आणि सूरज पाळे याच्यात म्हातारीचे केस खाताना. चालेल हरकत नाही. आणि उद्या पिशवी कुठे आपली कोणी. आणि आम्ही घेतलेले फटाके. एक बॉक्स माझा भरपूर फटाके. नात करते काय. आता आम्ही चाललोय खरेदी करायला. राजकेतांनी फटाके घेतले बघा बघू शकता. फुल फुल म्हणजे फुल काय विचारू नका. ओके. आणि आता सेंट पण घेतलाय आम्ही नवीन. फुल मार्केट फुल. हा नमस्कार. दुकान रस काढणार उद्या. हा आता तुम्हाला दाखवतो.
आत्ता आम्ही आलो आहे समाधान ज्यूस सेंटर येथे. आम्ही ऑर्डर केला आहे चिकू ज्यूस. तर मंडळी इथे विविध प्रकारचे ज्यूस तुम्हाला मिळतील. हे बोर्डवर तुम्हाला दिसत आहेत त्यांचं मेन्यू. तर आता आम्ही मागवला आहे चिकू ज्यूस, तो ट्राय करूया. मंडळी ज्यूस खरंच खूप छान होता. तर परत कधी इकडे आलात रत्नागिरीत तर समाधान ज्यूस सेंटरला नक्की भेट द्या. तर मंडळी शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे आभार. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.